आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या राज्याचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे महाराष्ट्र पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून जे काम होत आहे ते या समिटच्या माध्यमातून आणखीन परखडपणाने आणखीन चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचणार आहे. पुढच्या कालावधीमध्ये जो विकसित भारत आपण बघण्याचं जे काही आपलं उद्दिष्ट आहे किंवा स्वप्न आहे ती ही जनगणना झाल्यानंतर एक टार्गेट ओरिएंटेड काम हे पुढच्या कालावधीमध्ये राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांना करता येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आहे. मी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचे मी आभार मानेन. आम्ही ओबीसी घटक म्हणून सुद्धा अनेक वेळेला या संदर्भातली मागणी होत होती की जनगणना झाली जे पाहिजे जातीन्याय किंवा एकंदरीत जनगणना झाल्यानंतर अनेक त्याचे सकारात्मक पडसाद हे आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार. आपला जो अधिकार आहे तो ज्येष्ठांचा आहे आणि तो ते देतील. मी माझं काम करणं सकारात्मक पद्धतीनं करणं, लोकांनी ज्यासाठी मला निवडून दिलेलं आहे ती भूमिका बजावणं यामध्ये मी जास्ती म्हणजे महत्त्व देणं मी योग्य समजते. म्हणजे लहानपणापासून एकत्रितपणानेच पाहिलेलं आहे आणि निश्चितपणाने जसं काही इतर सहकाऱ्यांनी म्हटलं की बाबा त्यांचं कुटुंब जे आहे ते एकत्रितपणानेच राहिलं पाहिजे, कारण राजकारण आणि परिवार हे दोन वेगवेगळे विषय असतात. शेवटी राजकीय त्या दोघांनी आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील यांनी त्यांचे त्यांचे निर्णय हे घेतलेले आहेत. कार्यकर्ते म्हणून त्यावेळेला तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्ही सुद्धा अनेक गोष्टींना सामोरं गेलो. शेवटी जे काही राज्याच्या हिताचं असेल तेच काम करत असताना दोन्ही पक्षप्रमुख करत असतात. त्याच्यामुळे आमच्या ज्येष्ठांचा तो निर्णय आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि चांगलं काम करणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही टिकवून ठेवणं ही कार्यकर्ते म्हणून आमची ग्राउंड लेवलवरती पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे. जो निर्णय आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ घेतील तो हिताचाच असेल असं मी त्या ठिकाणी समजते.